मित्रांनो, सुंदर काशिळकरांचा सुंदर आज फायनलला राहिलेला आहे आणि आज जसं त्याचं नाव आहे सुंदर तसाच आज सुंदररित्या तो पाळलेला आहे. बघूया आज मालकांच्या काय भावना आहेत, कारण काय होतंय आता सध्या फायनलला राहणं म्हणजे मालकासाठी एखादा म्हणतात की नाही वर्ल्ड कप जिंकल्यागत तसा आनंद असतो. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. आमचं गाव काशीळ, तालुका जिल्हा सातारा. कोंड पहिल्यापासूनच आजपासूनच पळतो, पण जसं पहिरं म्हणा किंवा त्याच्या मागचा संघर्ष लंपी परत त्याला डायरिया 2-3 वेळा दुशापर्यंत तर खोंड पूर्णपणे म्हणजे असा आजारातच होता. आता चौथा झाल्यापासून त्याचं पहिलंच मैदान आहे. गट पण पहिल्यांदाच गावला, या गट सेमीफायनल पहिल्यांदाच आहे. ह्याच्या आधी गटाला कुठंतरी थोडक्यात मार खायचा, कुठंतरी वाईज थोडक्या फुटा 1.5 फुटानं जायचा प्रत्येक वेळी. आणि आज पहिल्यांदाच गट गावला सेमीफायनल. तिने पण फेऱ्याला गाडी चांगली पळाली, बैलानं पण एक मालकासाठी आज पळाला. मालकासाठीच सांगताना असं म्हणजे डोळ्यातच पाणी येतंय की त्याच्या मागचा संघर्ष काय केलाय काय नाही ती आज सगळं डोळ्यापुढं आलं. त्यानं आज तेवढं साध्यच केलं की बाबा आम्ही काहीतरी करू शकतो मालकासाठी, जे आम्ही कष्ट त्याच्यासाठी घेतले त्यानं आज ते साध्यच केलं की बाबा मालकासाठी मी पळू शकतो. आज किती दिवसातून नक्की गुलाल आता आता 3 वर्षातनं गुलाल आहे. हो, 3 वर्षातनं. आदत 7 महिन्याचा बच्चा आणला होता मी खरसुंडीतनं, आणि 7 महिन्यातनं आज पहिला यो मोठ्या मैदानातला पहिला गुलाल. आदत मध्ये नाही, दुष्यात नाही, फक्त त्याच्या मागे संघर्ष म्हणजे त्याचा लंपीतच दात लावलं. आता बैल चौसा झाला आणि चौशात यो पहिला गुलाल आहे. म्हणजे 3 वर्षातनं हा पहिला गुलाल मिळाला. तर बघा 3 वर्षातून गुलाल म्हणजे बैलगाडी मालकासाठी किती मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे म्हणायला लागेल. मग 3 वर्ष नक्की काय काय घडलं, कारण बैलगाडी क्षेत्र म्हणजे एवढं सोपं नाही. आज तुमच्यासारखं बैलगाडी मालक 3-3 वर्ष गुलालासाठी झटत्यात, कष्ट करतात. बरोबर, 3 वर्ष म्हणजे आम्हाला एक विश्वास होता त्याच्याबरोबर, आणि किंवा माझ्याबरोबर भाव आहे आमचा ही त्या म्हणजे मला सांगायची बैलाकडे बघून की बाबा बैल काहीतरी करणार, फक्त तू संयम ठेव. जोपर्यंत म्हणजे तुझा संयम आहे तेवढाच महत्वाचा आहे. तू जेवढा संयम ठेवणार तेवढा बैल काम करणार. म्हणजे भरपूर लोकांनी ते हे केलं. म्हणजे प्रत्येक वेळी यायचो, मार खायचा, गटाला घरी जायचो, म्हणजे मन खचायचं त्यावेळेस की लागा आपण करतोय काय, म्हणजे आपल्याला जाऊन गट पण गावना झालाय. मग त्यावेळेस हीच लोक मानायची की बाबा म्हणजे तू थांब, जरा संयम ठेव, त्यावेळेस तुला दिवस येणार, फक्त थोडा दिवस संयम ठेव. तेच आज तेवढा संयम ठेवला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला गुलाल आहे ना, म्हणजे आम्ही गुलालात होतो. आमचं सावकार म्हणून बैल पळत होता, लंपी त्याचं निधन झालं. त्याच्यानंतर आता आनंदाचा कुठला क्षण असेल तर हा सगळ्यांसाठीच आमचा आहे. आणि त्या बैलानं पण नाव केलं भरपूर, फक्त लंपीत त्याला म्हणजे त्याचं निधन झालं तेव्हापासून आमचा पहिलाच गुलाल म्हणायचा ह्या वासरावरच. 3 वर्ष पूर्ण म्हणजे काय संघर्ष आहे तेव्हा असा थोडक्या शब्दात सांगू शकत नाही, इतका संघर्ष झालाय त्याच्याबद्दल. त्याच्याबरोबर आमचा पण सगळ्यांचाच. आज काय वाटलं ज्यावेळेस 3 वर्षातून आज फायनलचं त्याच्या अंगावर पडलं? आज 3 वर्षातनं म्हणजे आता मला असं बोलायला पण येणं झालं. माझं तिथं निकाल बघितला तेव्हा माझं अंग तिथं कापायला लागलं होतं अक्षरशः, की विश्वास नव्हता बसत. हे खाली गेल्यानंतर म्हणला की गाडी एक चांगली आहे. त्याला काय म्हणलं, तू तुझं 100% दे, आम्ही आमचं 100% दिल्यात, जे होईल ते आपलं नशीब आहे. आणि ते वर आल्यानंतर निकाल बघितल्यानंतर म्हणजे एक ते म्हणता आनंद वेगळा, म्हणजे काय अंगच कापायला लागलं माझं की ते बघितल्यानंतर. म्हणजे 3 वर्षाचा संघर्ष आज संपला म्हणायचा आमचा इथं. मित्रांनो बघा, आज त्यांनी त्यांच्या नंदीवरती विश्वास ठेवला, आणि विश्वास ज्यावेळेस आपण आपल्या नंदीवरती ठेवतो त्यावेळेस 100% तो आपल्यासाठी पळत असतो. आणि असं फायनलचं एप ज्यावेळेस पडते ती त्यावेळेस काय काय होते मालकासोबत बघा. आता मेन रोल आहे ड्रायव्हरांचा. ड्रायव्हर आता लहान ड्रायव्हर आहेत एकदम, त्यांची उंची बघितली, शरीरयष्टी बघितली तर एकदम लहान, तर मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणायला लागला. आज तुम्ही गाडी जीवाची बाजी लावून हाणली, आज फायनल मालकाला 3 वर्षातून आज फायनल दिलाय. काय त्या बैला माग मालकाचा संघर्ष आहे, त्या खोंडा माग मालकाचा संघर्ष आहे. हे मालक जेवढी लाख मोलाची बैल आमच्या हातात येणार ती एक जबाबदारी आहे. आणि जरी बैल पळत असली तरी ड्रायव्हरनं हाणणं काय करणं
ही ड्रायव्हरवर एक जबाबदारी आहे आणि जबाबदारीनं त्यांच्या शब्दासाठी त्यांना मी एक गटाला गटच पळाला तेव्हा गट काढणं काढला तिकडनं 2 नंबर तासावनं त्यांना गट काढल्या म्हणला 100% गाडी काहीतरी करणार आणि गाडी पळून आली मलाच विश्वास नव्हता की गाडी आपली लागल्या म्हणून मी आपलं खाली गेलो तेव्हाच म्हणलं आपलं क्वार्टर किंवा मेगाला राहायचं म्हणजे जसा निकाला बघितला की हे आमचा भाव आहे विघ्नेश ह्यो आपल्याला सांगतो अड्ड्यात भेटला का नाही तो पण मला प्रोत्साहन करतो की बाबा असं नाही मला जेव्हा गाडी कोण बसवत नव्हतं तेव्हा हे आगुरे म्हणून बैल पळवत होता ह्या माणसानं आपल्याला गाडीवर बसवलं पुन्हा ते आमचे सुट्टी मेकर असतील त्यांच्यामुळे आज आपल्याला संधी या गाडीवर बसायची भेटली काय या अशा चांगल्या माणसांचा आपल्याला सपोर्ट असल्यामुळे आपण कुठंतरी स्वप्न आहे आपलं चांगला ड्रायव्हर व्हायचं कुठेतरी चर्चेत थोडंसं यायचं बैल पण पाळले पाहिजे ड्रायव्हरनं पण हाणलं पाहिजे नुसतं ड्रायव्हरनं गाडी हाणून फायदा नाही मी नाही गाडी हाणली तर ड्रायव्हर पाळले बैल पाळलेत बैल आता आज सुंदर विषय काय सांगचाल कारण सुंदर आज कसा पळाला नाही सुंदर आज मालकासाठी पळाला हम्म. म्हणजे आज बैलाचं वेगळाच रूप होतं बैल आज जिद्दीनं पळाला की बाबा मालक माझ्यासाठी एवढा खचला माझ्या मालकाने मला कशाची कमी पडून दिली नाही हे सुंदरनाथ दाखवून दिलं की मालक आहे आणि मी पण आहे मालकाला पण संपून देत नाही मी पण संपत नाही हे सुंदरनं सिद्ध करून दाखवलं खरं आहे मित्रांनो ड्रायव्हर जे बोलले ते खरं आहे एकदम कारण बाबा या आता तुम्ही जुनं जाणताय त्यांच्यासोबत कारण जुन्या जाणत्याचा सल्ला या क्षेत्रात भरपूर मोठा आहे काय काय सल्ले दिले त्यामुळे आज ह्यो यश भेटलेला आहे असं भरपूर कष्ट घेतले त्याच्या मागे त्याची पारख असते त्या स्वतः म्हणजे आम्ही आणायला गेलो होतो का नाही वासरू आता 7 हे महिन्याचं. 7 रडायला लागले अहो 7 महिन्याचा बच्चा आणलाय आम्ही त्यावेळेस आम्ही दोघं आणि आमचा एक मित्र होता ते 3 जण आम्ही खरसुंडीला गेलेलो ह्याची सगळी पारखते मला काय जास्त कळत नव्हतं त्याला म्हणलं आपल्याला पैसे किती पण जाऊ दे आपल्याला वस्तू फक्त इथनं चांगली घेऊन जायची आणि ही पारख आहे त्याचीच आहे आणि तो आमचा जोडीदार तो येईल त्या दोघांचीच ती पारख आहे आणि ती वस्तू मी त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही हे घ्यायची आहे आपण ती घेतली तिथंच त्यांना सगळं क्लिअर केलं आणि ती गाडीत भरून घेऊन आलो वस्तू आणि तेव्हापासून त्याचं म्हणजे जे म्हणतो मग तुम्हाला मी म्हटलं म्हणजे प्रत्येक वेळी जिथं वाटलं ना का मार खाऊन घरी निघालोय खचलं की मी त्याला 1-2 वेळा म्हटलं "अरे, म्हणजे देऊया का आपण म्हणजे खर्च होतोय खर्च थांबतो का तुम्हाला पण माहित आहे काय खर्च आहे या क्षेत्रात आणि खर्च तर थांबत नाही पण मग तो म्हणला गडबड करू नको बैल पाळणार का तर पाळणार फक्त संयम ठेव तोपर्यंत आज त्याच्या ते त्यानं सांगितलेलं त्याला आठवतं त्या डोळ्या पाणी त्याच्याच आहे आणि ती तुम्हाला मी सावकारचं म्हणलं का नाही तेव्हा पण आमचाच बैल आता तो पण त्याच्यानंतर हे आमच्या गावाला म्हणाल ना तर एकतर गावात मोजून बोटा मोजणं एवढ्या नाद आहे आणि त्यात आज ह्यो पहिला दुसरा बैल आहे की तो एवढ्या मोठ्या मैदानात आज राहिलाय आता तुमच्या बैलानं तर नाव केलं पण त्याची जागा चालवतोय काशिळकरांचं नाव करायचं केलं त्यानं बी त्याचं नाव ठेवलं त्यामुळे त्याचं बी म्हणजे लय आनंद होते कारण चॉईस केला तुम्ही पसंती केली आणि ते आज त्याने दाखवलं की मला पसंत केलाय आज त्यांच्यासाठी पाहायला पाहिजे पळला ते मालकासाठीच पळला आणि त्यांना बी सावकारचं नाव ठेवलं बरोबर आता मालक मुलाखत बघितली का ना अशी अंधारातली बैल उजेडात असते ती किंवा चर्चेत येत असते ती कुठंतरी पैर होत असते ती तुम्हाला कसा पायरा पाहिजे आणि काय अपेक्षित करता पुढच्या पायऱ्यातून आपल्याला पायरा म्हणजे आपल्याला आपण बैल दोन्ही खांदी पळतो पण आपण बऱ्यापैकी डावीनं पळवतो आपल्याला उजवीनं एखादी बैल बाहेरचा फिट असला तरी चालतोय ओपनला किंवा आदत पण तसा पाळणार असला त्याच्याबरोबर तरी आपल्याला तसे म्हणजे आता इथनं पुढे अपेक्षा तर आहे की बाबा आपल्याला पैरे चांगले मिळावे पण कसं आहे हे लगेच शक्य तर होत नाही या क्षेत्रात सगळ्यांनाच माहित आहे त्यात आता लगेच काय मोठं नाही पण आज हे सर्वसामान्य आम्ही काय लई मोठी नाही आज आम्ही त्याला भरडा जरी म्हणाल का नाही तर मी 5-5 किलो आणून त्याला भरडा घातलेला त्यामुळे आपण काय लई मोठं नाही किंवा काय नाही अशीच आपल्या सारख्यांच्याकडेच भरपूर बैल पळतात त्या आपल्याला बाबा वाटलं ना की हा बैल आपल्या बैलाबरोबर पळू शकतो ती जर गाडी एकत्र आली ना तर टॉपची कुठली पण गाडी असू दे ती जर गाडी मारते का तर त्या बैलांनी मारते फक्त ही सर्वसामान्य माणसांना पण कळलं पाहिजे की आपण न मोठ्यांच्या लय मागं लागता आपल्यात पैरे करून पळावं म्हणजे उगाच प्रत्येकानं आता माझा आज ह्यो राहिला मी आज एखाद्याला फोन करणार अहो का आपण पळूया का मग ते करणं देतात बघू द्या जर बैल पळत असला तर 100% तुम्ही पळा गाडी तुमची राहणार का काय नाही काहीतरी करणार 100% करणार प्रत्येक बरं टॉपची बैल तुम्हाला माहित किती त्यांना हातावर मोजण्या एवढे बैल आहेत प्रत्येकालाच मिळतील असं नाही एखाद्याच्या नशिबानं पडदेशी मिळतो एखाद्याच्या नाही मिळत पण त्याच्या मागं न लागता तुम्ही आपले सर्वसामान्यांचे बैल व्यवस्थित बघून तुम्ही पळला तर आपली बैल पण चांगल्या गाड्या मारण्याच्या ह्याच्या आहेत बैल
आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. तुम्ही सांगितलं पायरा कसा पाहिजे, कॉन्टॅक्ट नंबर सांगा, नाव सांगा. नाव वैभव साहेब जाधव, राहणार काशीळ. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7391034460. आपल्याला उजवी खांदी एक बाहेर आतनं कसा पण असला बैल तरी फिट एक खांदी बैल चालतो, आपला डावीनं बैल पळतो. मित्रांनो, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पायरा करू शकता. कारण त्यांनी सांगितलंय जसं आपल्याला कष्ट आले भेटलेत तसं दुसऱ्या बैलगाडा मालकाच्या वाट्याला त्या कष्ट किंवा त्या गोष्टी नको आहेत. 100% पायरा देतील आणि आपणही त्यांना शुभेच्छा करूया की जसा आज पायरा जुळला आणि फायनल झाला तसाच कायम फायनल साहेब त्याच्या अंगावर आपल्याला दिसतील. धन्यवाद. महत्वाचं म्हणजे तुमचा आभार, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला. ह्याच्या आधी म्हणजे तुमच्या बरोबर आम्ही बोललोय, तर आज आता राहिल्या बैलामुळे बैल राहिला त्यावेळेस आपली ओळख झाली. ह्याच्या आधी तुमच्या बरोबर आम्ही बोललोय, तुम्ही आला, तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या मुलाखती आम्ही बघतो. तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घेता, त्यामुळे महत्वाचं तुमचा आभार, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला. आज तुमच्या माध्यमातून आमचा बैल कुठेतरी चर्चेत येईल ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.